नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी कमी वेळात होते आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. होय, आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी. ही भाजी खायला जेवढी चविष्ट लागते तेवढीच ती बनवायलाही सोपी आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तर आपण बघत आहोत आपल्यासमोर आपण दोन जोड्या घेतलेल्या आहेत कांद्याच्या पातीच्या. आणि ही डाळ कोणती आहे आपण घेतलेली आणि किती घेतलेले? एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत आपल्यासमोर. हिंग आहे अर्धा चमचा, मीठ घेतलेले आहे चवीनुसार, आपल्याकडे 8 ते 12 पाकळ्या ठेचलेला लसूण आहे, जिरे आहे 1 चम्मच, हळद आहे 1 चम्मच आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती आहे 1 चम्मच. तर हे सर्व मसाले आपल्याला कांद्याच्या पातीमध्ये ॲड करायचे. तर आई, आता आपण पॅनमध्ये किती चम्मच तेल घेतलेलं आहे? 2 चमचे. हे 2 चमचे तेल आपण पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत. तर जिरे चांगले तडकून घ्यायचे आहेत आणि आपण ऑलरेडी 5 मिनटं आधीच तेल घातलेलं पॅनमध्ये, तर ते चांगलं मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण काय टाकलेलं आहे? लसूण ठेचलेला जो लसूण आहे तो ॲड केलेला आहे. तो लसूण चांगला आपल्याला ब्राऊन करून घ्यायचा आहे, म्हणजे जास्तच असा ब्राउनिश नाही झाला पाहिजे. आणि आपण लसणानंतर आपण ॲड केलेलं आहे हिंग, राईट आई? तर हिंग ॲड केलेलं आहे अर्धा चमचा. ओके, अर्धा चम्मच आपण हिंग ॲड केलेले आहे आणि इथं चांगलं मस्त असं हे फ्राय करून घ्यायचं आहे. लसणाने तर भरपूर छान स्मेल येतो, फ्रेग्रन्स येतो आहे. ह्याच्यामध्ये आता काय ॲड केलं आहे मसाला? लाल मिरची पावडर. हा आहे लाल मिरची पावडर आपण ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर लगोलगच आपण हळद ॲड केलेली आहे. तर हे चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे आणि मीठ घेतलेलं आहे आपण टेस्टनुसार, चवीनुसार. तर आपण 2 जोड्या कांद्याच्या पातीच्या घेतलेल्या आहेत आणि हे एक आपलं इन्ग्रेडियंट आहे जी आहे मसूरची डाळ. 1 वाटी. ही 1 वाटी मसूरची डाळ आहे आणि ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली आणि ही आपण ॲड केलेली आहे आपल्या भाजीमध्ये. तर कांद्याची पात भरपूर वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आपण. तर आपण एक व्हिडिओ बनवलेला पात पिठलं, त्याच्यामध्ये पण तुम्ही बेसन टाकू शकता. आणि आता आपण ॲड केलेलं आहे डाळ. तर कांद्याची पातीमध्ये शेंगदाण्याचा कूट, डाळ, बेसनचं पीठ, ह्या अशा भरपूर प्रकारे आपण भाजी बनवू शकतो, राईट आई? तर हे चांगलं आता डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे 5 मिनटासाठी. ही चांगली ऑइलमध्ये असते ना, तर फ्राय करून घ्यायची आहे. आणि मसूरची डाळ तर माझी भरपूर फेवरेट आहे. तर हिची सुक्की भाजी पण होते, म्हणजे मसुरीची भाजी डब्यासाठी तर एक उत्तम ऑप्शन आहे. पण आता ह्याच्यामध्ये आपण केलेलं आहे कांद्याची पात ॲड. बघा किती सुंदर हिरवागार कलर आलेला आहे. आपण सकाळीच जाऊन मार्केटमधून घेऊन आलेलो आहे भाज्या. तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आमच्या घराच्या बाजूलाच मार्केट आहे, तर एकदम फ्रेश असं सप्लाय असतो आपल्याकडे. तर आई, आता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे, राईट? हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले प्लस मसूरची डाळ प्लस कांद्याची पात एकदम हलवून घ्यायचं हे असं मस्तपैकी. हे छान कलर दिसत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला तितकीच मजा येत असेल. आणि ह्या आयफोनवरती तर वेगळाच काही कलर येतो ह्यांचा. तर आता मस्तपैकी असे भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कोणाकोणाला कांद्याची पात आवडते त्यांनी कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. तर आई, आपल्याला तरी किती वेळ परतून घ्यायची ही भाजी? 5 मिनटं. 5 मिनटासाठी आपल्याला ही गॅसवर परतून घ्यायची आहे. टिफिनसाठी, म्हणजे सकाळी मुलं जे असतील, सकाळी शाळेत जाणारी, ऑफिसला जाणारे, ह्यांच्यासाठी हे टिफिनसाठी एक उत्तम ऑप्शन आहे. आणि ज्या गृहिणी असतात, गृहिणींसाठी भरपूर असं म्हणजे हे असतं की त्यांना चिंता असते की उद्याच्या डब्यासाठी काय बनवायचं. तर ही एक चांगली उत्तम भाजी आहे. चपातीबरोबर तुम्ही कांद्याची पात खाऊ शकता. आता हे आपण ॲड काय केलं ह्याच्यामध्ये? 1 कप पाणी. 1 कप पाणी ॲड केलेलं आहे. आता याच्यावरती 10 मिनिटासाठी झाकण ठेवून ओके वाफवून घ्यायची. आता ही भाजी आपल्याला चांगली वाफवून घ्यायची. ह्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे. तर जसं मी म्हटलं, कांद्याच्या पातीचे भरपूर प्रकार आहेत. पात पिठलं म्हणा, शेंगदाण्याचा कूट टाकतो आपण, त्या प्रकारे भाजी बनवू शकतो. डाळी टाकू शकतो भरपूर प्रकारच्या. ही बघा, आपण ह्याच्या 5 मिनटासाठी आपण झाकण लावून घेतलेलं आणि बघा किती मस्त कलर आलेला आहे. मस्त अशी शिजलेली आहे आपली भाजी. डाळ वास सुटलेली आहे आणि एकदम मस्तपैकी सुंदर असा वास सुटलेला आहे. मला तर फार भूक लागलेली आहे आणि तुमची पण हीच परिस्थिती असेल तर तुम्ही जरूर ही डिश ट्राय करून बघा. आता ही चांगली बॉईल करून घ्यायची.
आणि 2 जोड्यांसाठी आपल्याला 1 कप पाणी इनफ आहे. तर हे बघा आपण सर्व करून घेतलेली आहे. 5 मिनिटानंतर आपण सर्व करून घेतलेली ही भाजी एका डिशमध्ये. तर ही भाजी आपण बघा ह्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. मला तर फार भूक लागलेली आहे आणि तुम्हाला ही भाजी चपातीबरोबर खायला आवडते, भाकरीबरोबर खायला आवडते का तुम्ही कशाबरोबर ही भाजी खाता तुम्ही तो पण कमेंट करू शकता. मला तर ही भाजी चपातीबरोबर मी ही भाजी फस्त करू शकतो, भाकरीबरोबर करू शकतो, इवन भाताबरोबर पण मी खाऊ शकतो. तर हे एक उत्तम ऑप्शन आहे लंचसाठी. तर डिनरसाठी ही भरपूर एक चांगलं ऑप्शन आहे आणि ही महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली रेसिपी आहे. तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि डू सपोर्ट मुंबईकर आई चॅनल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. Thank you.